रे 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 रे. Hura baba 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 shebere bere besia na katara liu rafara beshi katara la le 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 le. Hukana rara tara besi o fara beshi katana la la kalara tare besi o fara baba baba. Hure bebe bebe besia na rakatara le le beshi kotara la le 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 le. Hura baba 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 sia rara rakatara liu fara beshi katana la le 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 le. Hura baba baba sia fara beshi katana rara bashio la rara re besi katana la le 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 le. Hura baba 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 shebere bere besi ana rara la katara le 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 baba shabara bara 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 bara. Hure bebe 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 besi ara la la le 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 ले ले ले. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल पिता मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पिता, कारण तुमची उपस्थिती आमच्यामध्ये आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. पिता धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला रोज स्वर्गाचं जे गुप्त रहस्य जे जगापासून लपलेलं आहे ते तू तुझ्या प्रिय मुलांना उघड करून देतोस म्हणून मी तुझे आभार मानते. पिता धन्यवाद देते कारण मला ठाऊक नाही या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे, पण पिता तुला आमची सर्वांची हृदये माहीत आहे व तुला ठाऊक आहे आम्हाला या क्षणी कशाची गरज आहे व तू आम्हाला तेच शिकवलं आहेस पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणून मी तुझे आभार मानते. व पिता धन्यवाद देते कारण इथे बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणारा आहे. व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा कारण तुम्ही माझा संपूर्ण कंट्रोल घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही मला तुमचं मन दिलं आहे व तुम्ही मला सर्व गोष्टींची आठवण करून दिली आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, पवित्र आत्म्याच्या द्वारे आज तू आम्हाला जे काही शिकवणार आहास त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पीक आलं आहे असा माझा विश्वास आहे. व पिता धन्यवाद देते कारण तू आमचे आत्मिक डोळे उघडले आहेस, तू आमची हृदये उघडल्याबद्दल मी तुझे आभार मानते. व ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. कसे आहेत सर्वजण? आज जोरात आवाज आला म्हणजे आज आईस्क्रीम होतं म्हणून थंडे झाले सर्वजण. हालेलुया. मग काय शिकलो आपण? हालेलुया. सर्वात पहिला आपण कुठली शस्त्र सामग्री बघितली? सत्याचा पट्टा, नीतिमत्वाचे उरस्त्राण, शांतीची बुट, विश्वासाची ढाल. आणि आज काय शिकलो? चोर कशाला येतो? ते वचनकार योहान अध्याय 10 वचन 10. जॉन 10:10. चोर काय येतो? पाहुणा म्हणून येतो की नाही? मग त्याच्या समोर तुम्ही मेजवानी देता, मस्त बिर्याणी तंदुरी सर्व ठेवून देता आणि गप्पा मारत बसता, बरोबर की नाही? मग चोर काय येतो? वाचा. चोर येतो, चोर येतो तो केवळ चोरी, चोरी, घात व नाश करायला येतो. केवळ कशासाठी येतो? केवळ म्हणजे काय? फक्त आणि फक्त. म्हणजे चोराचं काम काय आहे? फक्त आणि फक्त चोरी करणे. आणि तो आपल्याला सांगून येतो की नाही? सांगून नाही येत?
मेसेज नाही देत की आज मी येणार आहे, दरवाजा बिरवाजा उघडून ठेव. सांगून नाही येत. मग कसा येतो? अचानक येतो, बिन बुलाए मेहमान की तरह. आणि तो चोर कोणत्या गोष्टी चोरी करतो? जे आमच्या घरात साखर आहे, तेल आहे, बुकी आहे, ते चोरी करतो की नाही? ते नाही चोरी करत. मग टीव्ही करत असेल, मग काय चोरी करतो? आता एक वचन वाचू. नीतिसूत्रे अध्याय 19 वचन 10. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे अध्याय 19 वचन 10. आराम नाही ये नाही ते बावन कशी सोन्याचं. स्तोत्र संहिता स्तोत्र संहिता अध्याय 19 वचन 10. ते सोन्यापेक्षा बावन कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहे. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. वचन काय आहे? बावन कशी सोनं म्हणजे एकदम प्युअर. म्हणजे जे 52 कशी सोनं आहे त्याच्या राशींपेक्षा वचन काय आहे? इष्ट आहे. म्हणजे आता आपल्याकडे जे वचन आहे ते काय आहे? खजाना आहे की नाही? म्हणून तो चोर काय येतो? आपल्याकडे जो खजाना आहे तो काय करायला येतो? कारण त्याला माहित आहे की जर हे वचन हिने तिच्या जीवनात वापरलं तर हिचं जीवन बदलण्याशिवाय राहणारच नाही. आणि तो काय पाहतो? आपलं जीवन बदलावं की तसंच राहावं. म्हणून तो काय येतो? चोरी करण्यासाठी. मग आता वचन चोरी झालं की आहे? कधी कधी चोरी होते. मग ते मला चोरी करायला द्यायचं आहे, मग कसं मी त्याचं रक्षण करू शकते? ते बोलून त्याचा रोज सराव करून. आणि मला वचन कुठे ठेवायचं आहे? जर हृदयामध्ये वचन नसणार तर तो चोर असंच चोरी करू शकतो की नाही? असंच चोरी करू शकतो की नाही? म्हणून सर्वात पहिला आपल्या अंतःकरणाचं आपल्याला काय करायचं आहे? रक्षण करायचं आहे. हालेलुया. परत वाचा. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. मग आता वचन आपल्या अंतःकरणात आहे. स्वतःला प्रश्न करा, काय वचन माझ्या अंतःकरणात आहे? कसं माहित पडणार?
जेव्हा मी कृतीमध्ये आणतो आणि मला त्याचा लाभ होतो. अजून जेव्हा मी ते वचन बोलून रोज त्याचा काय करतो, सराव करतो. त्यालाच बोलतात ना सराव. जेव्हा मी ते रोज प्रॅक्टिस करतो, ते माझ्या जीवनात आणतो, तेव्हा ते माझ्या हृदयात आहे. मग आता उदाहरण, जर समजा तुम्हाला राग येतो सिस्टर? नाही, ऐसा उदाहरण, राग येतो कधी? वर्षातून एकदा येत असेल. रोज येते. मग वचन तुमच्या अंतःकरणात आहे? मग जर आता मला राग येते आणि मी सांगते माझ्या अंतःकरणात वचन आहे, पण तो राग मग कसा येतो? रागासाठी कुठलं वचन आहे? बरोबर. मग तुमच्याकडे प्रत वाचता तुम्ही? मी सहनशील आहे, मी परोपकारी आहे, मी हेवा करत नाही. मग वचन माहित आहे, पण ते कुठे आहे? फक्त माझ्या मनात आहे, पण ते अजूनपर्यंत हृदयात पोचलं आहे? वचन तर बरोबर माहित आहे, पण ते काय मी माझ्या अंतःकरणात ठेवलं आहे? आत्ता माहित पडलं. मग आता मला काय करावं लागेल? जे माझ्या मनात आहे, ते मला कुठे आणावं लागेल? म्हणजे मी वचन तर बोलत आहे, पण मला काय वाटते की ते माझ्या हृदयात आहे. पण बघायला गेलो तर वचन अजून माझ्या कुठे आहे? मनातच आहे. जसं त्यांचं झालं, त्यांना वचन तर बरोबर माहित आहे, पण ते कुठे आहे? त्यांच्या मनात आहे. हृदयात वचन आहे नाही, म्हणून लगेच काय येतो? राग येतो. मग आता उदाहरण, जर कोण व्यसनामध्ये आहे आणि वचनात येऊन त्याचं व्यसन पूर्णपणे त्या बंधनातून तो मुक्त झाला. मग त्याचप्रमाणे जो रागात आहे त्याने पण वचन वापरलं आणि तो बोलतो की माझा राग पूर्णपणे निघून गेला आहे. मग तो मध्ये मध्ये परत कसा येतो? परत परत कसा येतो मग तो? कारण ते वचन मी कुठे ठेवलंय? हृदयात ठेवलंय की मनात ठेवलंय? मनात ठेवलंय, म्हणून तो परत परत येतो. पण मला त्या वचनाबरोबर काय व्हायचं आहे? एक व्हायचं आहे. ते मला कुठे ठेवायचं आहे? हृदयात ठेवायचं आहे. मग लगेच जर माझी आग पेटते, म्हणजे ते वचन हृदयात आहे की अजून सर मनातच आहे? मनातच आहे. अजून एक वचन होतं, नीतिसूत्रे अध्याय 4 वचन 20 वाचा.
माझ्या मुला माझ्या मुला माझ्या वचनांकडे माझ्या वचनांकडे लक्ष लाव. लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे माझ्या सांगण्याकडे कान दे. कान दे. काय सांगतो प्रभू? माझ्या मुला कोणाला सांगतो तो? फक्त मला. तुम्हाला पण सांगतो? म्हणजे आपण त्याची कोण आहोत? मुलं आहोत. म्हणून तो आपल्याला काय सांगते? माझ्या मुला. मग हे फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी नाही. सर्वांसाठी आहे की फक्त मुलांसाठी आहे? सर्वांसाठी आहे. काय सांगते वचन? माझ्या वचनांकडे लक्ष लाव आणि माझ्या सांगण्याकडे कान दे. का म्हणतो पिता असं? का म्हणतो? कारण त्यांना पण माहित आहे चोर तर चोरी करायला येणारच. पण पिता आपल्याला अगोदरच काय सांगतो की माझ्या वचनांकडे लक्ष लाव. म्हणजे काय? माझ्या वचनाकडे लक्ष लाव म्हणजे काय? काय? अंतःकरणात ठेव. लक्ष लाव म्हणजे काय? टक लावून ऐकणे. मग जसा त्या घोड्याचं उदाहरण दिलेलं, त्याचे काय लावलेलं? काय बोलतात त्याला? काय? चांबर? काय? तेच ते काहीतरी ते लावलेलं. आणि तो कुठे बघतो? मग आजूबाजूला बघतो की फक्त स्ट्रेटच बघतो? मग आता तुम्ही इथे बसले आहेत, मग तो चोर इकडे येणार नाही ना? इकडे कसा येणार? इकडे तर आपण वचन ऐकतो. इकडे कसा येणार? आपण इकडे तर वचन ऐकतो. येणार? एवढ्या आतमध्ये येणार? कारण जिथे जिथे वचन शिकवलं जातं तिथे सर्वात पहिला तो काय करते? सर्वात पहिला येऊन बसतो. आता तुम्ही इकडे बसले आहेत, तुम्हाला वाटते मी बरोबर वचन ऐकत आहे. पण जेव्हा मेन पॉइंट इकडून सांगितला जाते त्याच वेळेला कोणतरी नेते आणि तुम्हाला आवाज देते, ए इकडे ये. आणि तुमचं लक्ष कुठे जाते? त्याच्यावर जाते. नाहीतर लगेच मेसेजवरची रिंगटोन वाजू शकते, मोबाईलवरची रिंगटोन वाजू शकते, नाहीतर छोटे मुलांवर लगेच लक्ष जाऊ शकते. आणि जो पॉइंट इकडून सर्वात मेन होता तोच काय होते? मग चोरी होते. मग आता ते तुमच्यासाठी महत्वाचं होतं की नाही? जिकडून बोललं गेलं ते तुमच्यासाठी महत्वाचं होतं की नाही? पण माझं लक्ष कुठे गेलं? त्या मुलाकडे गेलं. मग आता तिकडे बघून माझा फायदा झाला, मग चोर येऊन चोरी केलं की नाही? लक्ष वेधलं की नाही? आणि जसं आपण शिकलो की चोर सर्वात पहिला काय करतो? सर्वात पहिला वेधून घेतो. आपण कुठे जातो, काय करतो, किती वाजता येतो, सगळं ऑब्झर्व करतो की नाही? ऑब्झर्व करतो की नाही? त्याच्यानंतर काय करतो? माझी कमजोर बाजू. आणि जेव्हा तो आपल्यामध्ये येतो तेव्हा तो कसा येईल? तुमच्यासारखीच कापडं घालून येईल की नाही? तुमच्या मधलाच कोणतरी येईल की नाही? आणि नंतर काय करते? मग
लक्ष वेधून घेतो की नाही, आणि त्याच्यानंतर वचन झालं चोरी, मग माझं जीवन बदलणार की तसंच राहणार? मग त्यासाठी मला वचन लक्षपूर्वक ऐकून आणि त्याच्या वचनाकडे कान दे, कारण वचन काय आहे? खजाना आहे की नाही. आणि अजून एक वचन आहे, प्रकटीकरण अध्याय 19 वचन 13. वाचा. रक्तात बुचकळलेले बुचकलेले वस्त्र त्यांनी अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. कोणाला? प्रभू येशूला काय केलं? कुठले कपडे घातलेले आणि काय नाव देण्यात आलं? मग तो कोण आहे? स्वतः. नाव काय? दुसरं नाव काय देण्यात आलं? देवाचा. मग जो शब्द माझ्याकडे आहे तो स्वतः कोण आहे? देव आहे. आणि तोच शब्द आता मला माझ्या कुठे ठेवायचा आहे? तो शब्द साधा सुद्धा आहे की त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, आणि जसं ते सामर्थ्य मी माझ्या जीवनात घेणार, माझी जी परिस्थिती आहे त्या शक्तीने ती बदलून जाईल की नाही? समजते की नाही? ते वचन परत वाचा. प्रोव्हर्ब्स 4:20. माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे कान दे. म्हणजे पित्याला सुद्धा माहित आहे की चोर तर येणारच आहे आणि तो वचन चोरी करायला येणार. जेव्हा वचन चोरी करतो त्याच्यानंतर घात करतो आणि मग माझा काय होतो? नाश होतो. म्हणून पिता आपल्याला अगोदरच पहिलाच सावध करून ठेवतो की काय करायचं आहे? लक्ष लावून कान द्यायचं आहे. पुढे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस. ती आपल्या अंतःकरणात ठेव. काय सांगते पिता? वचन तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ नकोस. ते कुठे ठेव? अंतःकरणात ठेव. का? कारण इथे आपण आहोत, इथे वचन ऐकतो, आणि इकडून जसे आपण बाहेर जातो तेव्हा आपली काय सुरू होते? परीक्षा. आणि जसे आपण बाहेर जातो आणि त्या परीक्षा जेव्हा आपल्यावर येते त्यावेळेला आपण काय करतो? त्या परीक्षेमध्ये जे मी वचन शिकली आहे त्याच्यावर ठाम स्थिर उभी राहते की डगमगून जाते? जर मी डगमगून जाते तर का डगमगून जाते? वचनामध्ये स्थिर नाही. जेव्हा प्रभू येशूची परीक्षा झाली तेव्हा सैतान काय बोलला त्याला? जर तू देवाचा पुत्र आहेस तर या डोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. मग प्रभू येशू काय बोलला? करते आज्ञा.
आज्ञाकर्ते बोतला की जे वचन आहे ते बोतला. आणि तेव्हा वचन लगेच बोतला की थांब जरा मी माझं बायबल उघडते. का लगेच बोतला? कारण ते वचन त्याच्या कुठे होतं? अंतःकरणात होतं. म्हणून तो लगेच काय बोतला? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचन लगेच कसं आलं? कारण ते वचन त्याच्या कुठे होतं? मनात होतं की हृदयात होतं? आणि जे हृदयात आहे तेच ते मुखावाटे बाहेर निघते. मग आता जर मला समस्या येतात तर माझ्या मुखातून लगेच काय निघते? ती समस्या निघते की समाधान निघते? काय निघते मुखातून? आता उदाहरण देते. ब्रश करता का सकाळी? करता? मग जेव्हा तुम्ही कोलगेट घेता, जर ते कोलगेट मी पाटून दाबल्यावर त्याच्यातून काय निघेल? पाटणं दाबल्यावर कोलगेट निघणार. आणि जर पुढून दाबल्यावर मधून का कोलगेटच निघणार? त्याच्यामध्ये काय भरलं आहे म्हणून बाहेर काय निघणार. मग आता माझ्यामध्ये काय भरलं आहे, मग बाहेर पण काय निघायला पाहिजे. मग कोण आलं दाबायला, मग काय करतो? वचन निघते की कुठं निघतो? मग कुठं निघतो? मग भरलं काय आहे? वचन भरलं आहे आणि कुठं निघतो? जर वचन मनात असेल आणि हृदयात कुठा भरला असेल तर काय फायदा आहे? म्हणून प्रभू काय सांगतो? वचन कुठे ठेव? मनात ठेव की आपल्या अंतःकरणात ठेव? का अंतःकरणात? कारण जे अंतःकरणात आहे तेच मुखावाटे बाहेर निघते. अजून एक उदाहरण देते. संडेला मिसानंतर कुठे जाता? चिकन घ्यायला. मग चिकनच्या दुकानात जाऊन त्याच्याकडे टमाटर मागता की नाही? मग टमाटर नाही देणार, सब्जी नाही देणार. कारण दुकानात काय भरलं आहे? चिकन भरलं आहे. म्हणून तो ग्राहकाला पण काय देणार? चिकनच देणार. मग आपले हृदयाच्या दुकानात काय भरलं आहे? मग जे येतात टोक मारायला त्यांना काय देतो? वचन देतो की कुठं देतो? मग आता जर वचन भरलं असेल तर कुठं कसं देऊ शकते मी? मला स्वतःला बघायचं आहे हा पहिला की मी काय देते. मी वचन हालेलुया बाहेर येणार, कुठाच येणार. मग आता कुठेतरी समजते मी कुठे चुकते. त्याच्यावर नका जाऊ, पण जे उदाहरण आहे ते समजून घ्या की जर अंतःकरणात कुठं भरला आहे तर बाहेर पण कुठाच निघणार. मग आता मला अंतःकरणात काय भरायचं आहे? वचन भरायचं आहे. हालेलुया. पुढे वाचा. कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ते काय देते? जीवन देते. मग वचन काय आहे? जीवन आहे. पुढे वाचा. सर्व रक्षणीय
सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर. कारण त्यात जीवनाचा उगम आहे. काय करून सांगितलं आहे? अंतकरणात वचन तर ठेवायला सांगितलं आहे, पण अजून काय करायला सांगितलं आहे? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा, म्हणजे घरामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये सोनं आहे, कोण पुतलं नाही, मग त्याला आपण असंच बाहेर फेकून देतो की नाही? सोप्यावर, चेअरवर असं टाकतो की नाही? कपाटात लपून ठेवता. का लपून ठेवता? ते चोरी नाही करायला द्यायचं म्हणून ते मी एकदम सुरक्षित ठेवतो. आणि वचन कुठे ठेवतो? इकडे तिकडे टाकतो धूळ खात. आणि सोनं कपाटात लपून ठेवतो, लॉकर मध्ये लॉक करून ठेवतो. मग त्या सोन्यापेक्षा वचन काय आहे? मौल्यवान आहे. आणि प्रभू काय सांगते की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा, म्हणजे जे सोनं आहे त्याच्यापेक्षा तू कशाचे रक्षण कर? आपल्या अंतकरणाचे. का अंतकरणाचे रक्षण कर? आपला जीवनाचा उगम आहे. मग आता अंतकरण जे आहे त्याच्या बाहेर लॉक लावलं आहे की असंच उघडं टाकलं आहे? चोराला एंट्री करायला दार उघडं ऑलरेडी करून दिलं आहे. जर तुमचा बंगला असेल आणि तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आणि आतमध्ये किमती पेपर्स आहे, सामान आहे, मग तुम्ही तो बंगला असाच उघडा टाकून जाणार की नाही? मग काय करणार? काय लॉक लावून जाणार की नाही? एकच लावणार की 2-3 लावणार? तीन चार लावणार की नाही? मग त्याचं रक्षण तर केलं आणि जे अंतकरण आहे त्याचं ते उघडच आहे. येऊ दे चोर, करू दे वचन. कुठेतरी मी चुकत आहे की नाही? आणि इथे पहिला मला स्वतःचं बघायचं आहे, मग दुसऱ्यांचं. परत वाचा वचन. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर. कारण त्यात जीवनाचा उगम आहे. मग आता मी पहिला पण उदाहरण दिलेलं की जर आपल्या घरामध्ये छोट मूल असेल आणि त्याने जर सुसू केल्यावर त्याला काय घालतो? मुलाला डायपर घालतो की नाही? आणि जर पॉटी केली तर काय घालतो? डायपर घालतो. आणि तेच डायपर कुठे ठेवतो? कपाटामध्ये. कपाटामध्ये नाही ठेवत, डस्टबिन मध्ये का टाकतो? कपाटामध्ये नाही ठेवत, ठेवायचं ना? का कपाटामध्ये नाही ठेवत? ते वेस्ट आहे आणि त्याची जागा कुठे आहे? डस्टबिन मध्ये. मग आता जे माझं अंतकरण आहे त्याच्यामध्ये मला डायपर ठेवायची आहे, तो कचरा ठेवायचा आहे की ते वचन ठेवायचं आहे? मग आता जर कोण येते आणि मला फक्त जगाचंच सांगते, ती हे करते, यांचं असं झालं, तिने असं केलं, ती पळाली, ती ह्याच्या बरोबर गेली होती, ते सगळ्या वार्ता मला करायच्या आहेत,
दुसऱ्यांकडून ऐकून घ्यायचे आहे की वचन ठेवायचं आहे? पण मी काय करते? जगाच्या गोष्टी करते. मग तो काय झाला? कचरा झाला की नाही? आणि तोच कचरा मी माझ्या अलमारीमध्ये ठेवते, मग वास नाही येणार? मग त्या व्यक्तीजवळ गेल्यावर आनंद दिसणार की दुःखाचा चेहरा दिसणार? मग आता त्याच्याकडे वचन आहे. जर वचन असेल तर तो कसा दिसेल? आनंदित. जर वचन नसेल मग कसा दिसेल? जर कोणाला बघायचं असेल ना की ह्याच्या हृदयात वचन आहे की जगाच्या गोष्टी आहेत, फक्त 10 मिनिटं जा आणि त्याच्या बाजूला बसा आणि एक प्रश्न करा की बाई कैशी आहेस तू? आणि मग तो काय सांगेल? टेप रेकॉर्डर चालू करणार. मग त्याच्यावरून समजून जायचं की आता अंतःकरणात काय भरलं आहे. जर तो वचनच सांगत आहे म्हणजे अंतःकरणात काय भरलं आहे? आणि जर जगाचं सांगत आहे मग अंतःकरणात काय भरलं आहे? कचरा भरला आहे. म्हणून तो चोराला पण आपण सोपं करून देतो की नाही चोरी करायला? आपणच म्हणतो ये बाबा आणि चोरी कर, घेऊन जा. मग आता जर मला कोण सांगते तर त्याच्यामध्ये हो करायचं आहे की त्याला तिथेच प्रतिकार करायचा आहे? आपण त्याला वचन सांगू शकतो की नाही? की त्याचंच ऐकून बसायचं आहे? बसायचं असेल तर बसा, फुल परमिशन आहे. पण चोरी कोणाचं होणार? कोणाचं होणार चोरी? तुमचंच होणार की नाही? हालेलुया, हालेलुया. मग आता काय करायचं? कशाचं रक्षण करायचं? अंतःकरणाचं रक्षण करायचं. आपण एक उदाहरण बघू. एके स्त्रीचं की जेव्हा तिला प्रॉब्लेम आला तेव्हा तिने काय केलं? बघायचं आहे की नाही? शिकायचं आहे की नाही? हे शिकलो आहोत पण परत शिकूया की कंटाळा आलाय? झोप आली आहे? ज्याला झोप आली आहे ते बोला हालेलुया. हालेलुया. मार्क अध्याय 5 वचन 25. आणि तिथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. कोण होते? एक स्त्री होती आणि तिला काय आजार झालेला? रक्तस्राव. आणि तो किती दिवस होता? 12 वर्षे. म्हणजे आता विचार करा की मला फक्त 10 की 15 दिवस जास्त रक्त गेलं तर माझी स्थिती कशी होते? एकदम अशक्त होऊन जातो की नाही? मग विचार करा की जेव्हा एखाद्या स्त्रीला 12 वर्ष तो त्रास आहे, मग तिची स्थिती काय असेल? अशी हट्टीकट्टी असेल दिसायला, एकदम अशी स्ट्रॉंग उभी राहत असेल. मग कशी असेल? एकदम अशी कोणासारखी? यांच्या शिव कशी असेल? उदाहरण सावियो सारखी कशी असेल? उदाहरण बारीक असेल की नाही? आणि पूर्ण अशक्त झालेली असेल की नाही? मग या ठिकाणी पण एक स्त्री आहे, ती पण कशी आहे? 12 वर्षे पिडलेली आहे आणि तिची स्थिती कशी असणार? एकदम कमजोर. पुढे तिने बऱ्याच वैद्यांच्या
हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून. मग आता वैद म्हणजे कोण? डॉक्टर. मग डॉक्टरांच्या हातून कसे हाल सोसून घेतले? आपण डॉक्टरांच्या जवळ का जातो डॉक्टरांच्या जवळ? बरे होण्यासाठी. मग डॉक्टरांच्या जवळ जाऊन हाल कसे काय सोसून घेतले? काय साइड इफेक्ट नाही? परत वाचा वचन. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले. म्हणजे ती एकाच डॉक्टर कडे गेली होती की बऱ्याच वैद्यांच्या? म्हणजे एका ठिकाणी गेली होती की वेगवेगळ्या ठिकाणी? मला तर वाटते 12 वर्षात ती सर्व डॉक्टरांकडे जाऊन आली असेल की नाही. कारण आता समज उदाहरण, तू माझी मैत्रीण आहेस आणि जर तुला काय प्रॉब्लेम असेल, तू माझ्याकडे आली, तर मी काय सल्ला देणार की तू त्या हॉस्पिटलला जा. मला पण हाच त्रास झालेला, मी तिथे गेली आणि मी बरी झाली. मग आता तूने तिला सल्ला दिला की नाही? मग ती कुठे जाणार? तिथे जाणार. मग दुसरी मैत्रीण भेटल्यावर ती सांगणार तिथे जा. मग ती कुठे जाणार? तिथे जा. मग बीजं कोण भेटल्यावर बोलणार की तू तिथे जा. मग ती कुठे जाणार? मग असं करता करता ती कुठे गेली? पुष्कळ डॉक्टरकडे गेली की नाही? आणि जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपला जो त्रास आहे तो डॉक्टर किती वेळा बोलतो आपल्याला? एकदाच? 100 वेळा नाही बोलत. 100 वेळा नाही बोलत, एकदाच बोलतो की तुला हा त्रास आहे. मग आता मी घरात जाता वेळी किती वेळा त्याच्यावर विचार करतो? त्याच्यावरच विचार करत राहतो की नाही? आणि घरी गेल्यावर घरातल्यांना पण काय सांगतो? डॉक्टरने असं सांगितलं, असा रिपोर्ट करायचा आहे, असं ऑपरेशन आहे. तेच काय करतो? परत बोलतो की नाही? मग डॉक्टरने तर एकदाच बोलला, तो कसा मला बरोबर आठवते? मग इकडे वचन किती वेळा सांगतो? तो शब्द आपण बरोबर लक्षपूर्वक ऐकतो की नाही? जसं आपण बँकेत जातो आणि आपल्या अकाउंट मध्ये किती पैसे असतील, आपण जेव्हा त्याला विचारतो, तो जो आकडा सांगतो तो कसा ऐकतो? एकदम कान देऊन ऐकतो की नाही? कान देऊन ऐकतो की नाही? मग त्याचप्रमाणे डॉक्टरचं पण कैसे ऐकतो? आणि तो मला एकदा सांगतो, पण तोच विचार मी परत माझ्या मनात फिरवते आणि त्याच्यावरच रात्रंदिवस मनन करते. मग जर माझं अख्खे विचार माझे त्याच्यावरच आहे, मग तो माझा रोग वाढणार की कमी होणार? अजून वाढणार की नाही? मग इथे पण काय झालं? ती बऱ्याच डॉक्टरांकडे गेली. मग डॉक्टर वायले तिला रोग सांगत असतील की नाही? मग ती त्याच्यावरच विचार करत असेल की नाही? आणि जसा ती विचार करते तसा तो त्रास तिला अजून वाढते की कमी होते? वाढते. आणि तिच्याजवळ जे होते नव्हते ते सर्व काही तिने खर्चून टाकले. म्हणजे सर्व पैसे पण, जे होतं जे नव्हतं ते सगळं काही तिने त्या रोगाच्या
मागे काय केलं? खर्चून टाकलं की नाही? परत वाचा. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बलावला होता. सर्व काही खर्चून टाकलं तरी पण रोग कसा आहे? कमी झाला की अजून वाढला? कारण ती विचार पण काय करत असेल दिवसभर? तोच विचार करीत असेल की एवढे पैसे संपले, एवढा त्रास अजून वाढत आहे, डॉक्टरने असं सांगितलं. दिवसभर कुठले विचार? तेच विचार. रात्री झोपायला पण कुठले विचार? तेच विचार. मग मी त्याच विचारांना काय करत आहे आता? खत पाणी देत आहे की नाही? मग ते वाढणार की कमी होणार? वाढणार की अजून वाढणार? मग इथे पण काय झालं? अजून वाढलं की कमी झालं? वाढलं. पुढे येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून म्हणजे जसं आता आपण प्रॉब्लेम मध्ये होतो की नाही? पहिला इथे येण्याचे पहिले आपण प्रॉब्लेम मध्ये होतो की नाही? आणि त्याच वेळेला असंच कोणतरी तुमच्याजवळ आलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल की ते अशी प्रार्थना होते, वचन शिकवलं जाते, इकडे तुम्ही या, बघा, तुमचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. मग त्याचप्रमाणे हिला पण कोणीतरी सांगितलं असेल की नाही येशूविषयी? काय सांगितलं? येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन, आणि गर्दी म्हणजे काय शिकवलं आपल्याला? गर्दीत शिरली. गर्दी म्हणजे काय शिकलेलो आपण? जी समस्या आहे, जे अडथळे आहेत, ते सर्व काय आहेत? गर्दी आहे. आणि मला काय करायचं आहे? मध्ये जायचं आहे की नाही? त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? आता विचार करा की ही स्त्री 12 वर्षाने त्या त्रासने पिडलेली. मग आता हिची स्थिती कशी असणार? याच्याशिव बारीक असणार. आणि गर्दी म्हटलं म्हणजे काय? लोकल ट्रेन सकाळी कधी गेल्यात? मग काय होते त्या ठिकाणी? आत घुसायला देतात? काय करतात? अर्धी तर त्या दाराचे बाहेर पण असे लटकून जातात की नाही? पण आतमध्ये जायला देतात? उदाहरण, एक वेळा आम्ही पण असंच वचन द्यायला गेलेलो आणि गर्दी आहे, पण पुढे कसं जायचं? आता पुढे जाऊ शकतो? नाही. तेवढी शक्ती आहे? नाही. मग एकाच जागेवर उभे राहिलो, पाठचे आले, धक्का मारला आणि आपले आप बाहेर निघालो. कारण आपण लोटतो तर समोरचा तर असा आहे, मग आपल्याला तो लोटणार. आता जो असा असेल तो एखादा लोटू शकते, पण आम्हाला तो लोटणार? त्याच्या बदली असंच उभं राहायचं. मग पाठचे येणार आणि आपल्याला लोटून. मग त्याचप्रमाणे आता गर्दी आहे की नाही? आणि गर्दी कशाची आहे?
कशाची गर्दी आहे? कशाची गर्दी आहे? माणसांची? मग कशाची? प्रॉब्लेम, समस्या सगळी गर्दी झाली आहे की नाही? आणि मला आता त्या गर्दीत काय करायचं आहे? मग मी कशी शिरू शकते? मग कशी वाट करणार? कशी वाट करणार? वचन घेऊन. कसं? ही कशी काय शिरली त्या गर्दीत? तिने काय ऐकलं? येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या आणि ती त्या गर्दीत शिरली. मग ऐकून तिच्याकडे काय आलं? विश्वास आला. आणि पुढे काय लिहिलं आहे? कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. काय म्हणत होती? याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. म्हणजे तिला विचार येत होते पहिला, जसे आपल्याला विचार येतात की नाही, की मी आजारी आहे. सैतान काय देतो? विचार देतो की नाही? पण आपल्याला त्याचा प्रतिकार करायचा आहे. त्याला काय बोलायचं आहे? नाही, मी प्रभू येशूला बसलेल्या माराने बरी झाली आहे. मग जो आता मला विचार येते की तू आजारी आहेस, तो विचार घेऊन मला बसायचा आहे की त्याचा प्रतिकार करायचा आहे? कसा करणार? लगेच बोलायचं आहे की नाही? की तो विचार घेऊन एका कोपऱ्यात बसून रडायचा आहे, माझ्यावर कोण प्रेम नाही करत, मला सर्व बोलतात मी काय कामाची नाही. आता आजी सर्वांचं लक्ष कुठे गेलं? आला की नाही चोरी करायला? लक्ष कुठे गेलं? मग आता मी काय म्हटली? काय बोलली ऐकलं? म्हणजे लाईव्ह उदाहरण दिलं की नाही प्रभूने, की असं चोर काय करतो? आपलं लक्ष चोरी करतो. मग जेव्हा जेव्हा सैतान येतो आणि मला बोलतो की तुझ्यावर कोण प्रेम करत नाही, तू काय कामाची नाही, तू एकटी आहे, तुला बघ केवढं कर्ज आहे, मग लगेच मला त्यावेळेला काय करायचं आहे? त्याचा प्रतिकार करायचा आहे की त्याला चाय नाश्ता द्यायचा आहे? प्रतिकार करायचा आहे. मग हिने पण काय केलं? हिला अगोदर तर विचार यायचे की माझा हा त्रास आहे, असा आहे, तसा आहे, डॉक्टरनी असं सांगितलं आहे. पण जसं तिने येशूविषयी ऐकलं, ती काय म्हणू लागली? जो प्रॉब्लेम आहे तो म्हणू लागली की जे सोल्युशन आहे ते म्हणू लागली? आणि ते काय होतं की मी त्याच्या वस्त्रांना, जर आता मला एखादा आजार आहे तर मला काय बोलायचं आहे? काय बोलणार? कसा प्रतिकार करणार? धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने. जर मला कर्ज आहे मग मी काय बोलणार? धन्यवाद येशू तुम्हाला कर्जातून मुक्त केले आहेस. जर मला व्यसनाचा प्रॉब्लेम असेल मग मी काय बोलणार? मी तुझे शरीर खाते, तुझे रक्त पिते, तू माझ्यामध्ये. माझं शरीर प्रभू येशूचं सैतानाला, पापाला, आजाराला माझ्यावर, जर माझ्यावर कोण प्रेम नाही करत मग मी काय बोलणार? जर मी एकटी असेल मग मी काय बोलणार? सैतान सांगते तू एकटी आहे, तुझ्या बरोबर कोण नाही, तू काय करणार? एकटी कसं करणार? मग काय करणार? तो पिता आपल्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे की नाही? मग तेच घेऊन मला बोलायचं आहे, त्या सैतानाचा प्रतिकार करायचा आहे. तो येणार आणि ज्याच्यात आपण कमजोर आहे तेच तो काय करून देणार? परत 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 तेच आपल्या हातून करायला बघणार की नाही?
कारण त्याला माहित आहे की आपली कमजोर बाजू काय आहे. जेव्हा चोराला चोरी करायची असेल तर तो जो आपल्या घराचा दरवाजा आहे एक कमजोर आहे आणि एक मजबूत आहे. हे त्याने काय बघितलं की जो पुढचा दरवाजा आहे तो मजबूत आहे, जो घराच्या पाठचा दरवाजा आहे तो थोडा कमजोर आहे. मग तो कुठल्या दरवाजाने येणार? जो कमजोर आहे तो. का कमजोर आहे त्याच्यातूनच येणार? कारण त्याला पण माहित आहे की हा दरवाजा लगेच उघडणार आणि जो दरवाजा मजबूत आहे त्याच्यावर मी किती पण लाती मारल्या तरी पण तो उघडू शकते नाही, पण जो कमजोर आहे त्याच्यावर एक मारली तरी उघडणार. मग त्याचप्रमाणे माझ्या जीवनात कुठला कमजोर दरवाजा आहे? कोणाचा राग असू शकते, कोणाचं व्यसन असू शकते, कोणाची भीती असू शकते, कोणाची चिंता असू शकते की नाही, ज्याच्यातून आपण बाहेर पडले आहोत आणि तोच काय करते आता? त्याच्यावर लात मारायला बघते. पण जर आपण वचनामध्ये स्थिर असणार तर आपण हिलणार नाही. पण जर वचनामध्ये कमजोर असणार मग काय होणार? लगेच जसं उदाहरण, जर एक आई किचनमध्ये जेवण बनवते आणि तिची मुलगी हॉलमध्ये खेळते आणि ती अचानक रडू लागली, मग आई तिला काय देते? कसं बोलवते? कारण तुम्हाला काम करायचं आहे आणि तुमची मुलगी रडत आहे, मग तुम्ही काय करणार? काहीतरी खेळवण देणार आणि बोलणार की खेळ. काहीतरी देणार आणि तिला काय बोलणार? तू खेळ. आणि ती लगेच बोलणार आणि आपण काय करणार? आपलं काम करणार. त्याचप्रमाणे शैतान पण येते, घे बाबा तू हे घे आणि याच्याने खेळ. कोणाला एक बॉटल देऊ शकते, कोणाला मोबाईल देऊ शकते, कोणाला भीती देऊ शकते ज्याच्यामध्ये आपण कमजोर आहोत, कोणाला राग देऊ शकते आणि बोलेल घे बाबा तू याच्याशी. आणि आपण पण काय करतो? मस्त आहे रे, खेळतो की नाही? आणि मग फसतो कोण? चोर आलेला, मस्त खेळवण सजवून दिलं आणि मी ते घेतलं पण. का? कारण ते मस्त दिसत होतं. मला त्याच्यामध्ये खुशी भेटणार, मला ते केल्याने बरं वाटणार, म्हणून मी ते काय केलं? घेतलं. पण जसं मीने ते घेतलं तो चोर दार उघडून आता कुठे आला? मग मध्ये आला. मग आता चोरी केली की नाही? मग मला काय करायचं आहे आता? सावध राहायचं आहे आणि वचनामध्ये स्थिर राहायचं आहे. चोराला चोरी करायला द्यायचं नाही. परत वाचा वचन. कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. मग ह्या स्त्रीने काय केलं? पहिला येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या आणि ऐकून काय येते? विश्वास येते. आणि तिचा विश्वास वाढून ती काय बोलत गेली? मी बरी होईन. आणि जे ती बोलली तसंच्या तसं कार्य तिने केलं की नाही? कारण जर मी वचन बोलते की धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे, आणि जर मी त्या बेडवरून उठतच नाही, मग आता इकडे मी काय करते? फक्त वचन बोलते, कार्य करते. मग आता मला कार्य पण करायचं आहे की नाही? काय म्हणजे जे मी वचन बोलते त्याच्यावरच मला मनन करायचं आहे आणि तसंच कार्य मला करायचं आहे. जर मी म्हणत आहे की धन्यवाद येशू तू माझं सर्व कर्ज मला कर्जमुक्त केलं आहेस, मग आता मी कोण झाली? कर्जमुक्त झाली की नाही? म्हणून आता मी धन्यवाद देते की नाही?
आणि आपण वचन का बोलतो? कारण अगोदरच आपण बरे झाले आहोत, म्हणून आता मी फक्त धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आता मी कर्जमुक्त झाली आहे, म्हणून आता मी धन्यवाद देते. मग आता माझी कृती कशी पाहिजे? देणारी पाहिजे की घेणारी पाहिजे? देणारी पाहिजे. हालेलुया. मग या स्त्रीने काय केलं? जसं ती म्हणत होती तसं कार्य तिने केलं की नाही? त्या गर्दीत शिरली की नाही? मग आता मला सांगा की अशी एक बाई आहे उदाहरण ह्याच्यासारखी आणि याच्याहून बारीक असेल आणि ती एकदम अशक्त कमजोर, मग ती गर्दीमध्ये शिरू शकते? मग ती कसं शिवून स्पर्श केला? गेली ती, पण कसं तिने शिवलं? विश्वास आहे, पण ती गर्दी आहे ना येशूभोवती. आणि जर तुम्ही एकदम अशक्त आहात, मग तुम्ही कसं काय जाऊ शकता? स्वतःच्या सामर्थ्याने जाऊ शकतो? कारण जो प्रत्येक वचनाचा शब्द आपण घेतो त्याच्यात काय आहे? सामर्थ्य आहे. आणि तेच सामर्थ्याने तिला कुठे पोचवलं? वाट पण कोणी बनवली? प्रभूनेच बनवली की नाही तिच्यासाठी? पुढे काय झालं? तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. जसं तिने शिवलं त्याचप्रमाणे काय झालं? लगेचच जरा सुकून गेला आणि काय झालं? अनुभव आला की नाही की मी बरी झाली? कारण ती तसं म्हणत होती आणि त्याचप्रमाणे तिने कृती पण केली. घरातून बाहेर पाऊल टाकलं की नाही? त्या गर्दीमध्ये शिरली की नाही? मग गर्दी काय बोलली आपण? आमच्या समस्या, प्रॉब्लेम. मग गर्दी आहे, डोक्यामध्ये गर्दी आहे. मग जर मला जायचं आहे, मला काय करावं लागेल? हिने काय केलं? बोतलं आणि त्याच्याच नुसार काय केलं? मग आता मला पण काय करायचं आहे? पुढे आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रांना कोण शिवले? पुढे त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे. हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले? म्हणजे जसं त्या बाईने येशूला शिवलं तेव्हा येशूला लगेच समजलं की माझ्यामधून. मग येशूने लगेच प्रश्न काय केला त्याच्या शिष्यांना की मला कोण शिवले? आता एवढी मोठी गर्दी आहे, सगळे लोक आहेत, मग कोणाचा ना कोणाचा स्पर्श होत असेल की नाही? मग त्याच टाइमला येशू त्याच्या शिष्यांना प्रश्न करते की मला कोण शिवले? तो विचारते. तर शिष्यांनी काय म्हटलं? सर्व तर लोक आहेत आणि एवढी सर्व लोक जमले आहेत, मग कोणाचं ना कोणाचं लागलं असेल आणि तुम्ही आता विचारता की कोण शिवलं? मग आता कसं काय सांगायचं कोण शिवलं? पुढे वाचा. मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. मग आता येशू काय करू लागला? इकडे तिकडे पाहू लागला की मला कोण शिवले? पुढे
तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. बंद कर. काय केलं? आपल्या बाबतीत जे काही घडलं ते तिने काय केलं? का भीत आणि कापत कारण त्यावेळेला काय होतं, अशी कोण स्त्री सापडली तर काय करायची? दगडाने मारायची. म्हणून ही पण काय झाली? घाबरली. कारण सगळा लोकसमुदाय कुठे होता? त्याच ठिकाणी होता. आणि जर मी बोलली तर लोक मला काय करतील? तरी पण ती भीत आणि कापत आली आणि काय सांगितलं? जे काही तिच्या बरोबर झालं ते सगळं काय सांगितलं. पुढे तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. काय सांगितलं? कोणी बरे केले तिला? तिच्याच विश्वासाने तिला बरे केले आहे. आणि प्रभू येशू काय म्हटला तिला? ते तर म्हटला, पण पहिला काय म्हटला? मुली म्हणजे केव्हा आपण एखाद्याला मुली म्हणतो? प्रेमाचं कुठेतरी नातं आहे. कुठेतरी तिचं पित्याबरोबर नातं आहे. म्हणून तो काय बोलला? मुली. लगेच त्याने तिला काय दिलं? प्रेमाने काय बोललं? मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि आपल्या पिढेपासून. मग त्याच बाईच्या विश्वासाने तिला काय केलं? मुक्त केलं. मग आता तिचा आजार काय झाला? कसा झाला? मग आता मला पण काय करायचं आहे? आणि जे मी बोलते त्याच्यावरच मनन करून त्याच्यावरच मला काय करायचं आहे? कृती करायची आहे. हालेलुया. मग काय प्रश्न आहेत? कोणाला काय प्रश्न आहे? काहीतरी शिकायला भेटलं की नाही? काय शिकले आज? मला माझा समस्या बोलायची आहे की समाधान बोलायचं आहे? वचन बोलायचं आहे की नाही? आणि वचन कुठे ठेवायचं आहे? माझ्या हृदयात. आणि हृदयाचं मला काय करायचं आहे? ते चोराला चोरी करायला द्यायचं आहे? नाही. हालेलुया. मग कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा. कोणालाच नाही प्रश्न? मग या कोणीतरी शेवटची प्रार्थना करायला. ये बाईचं नाव काय? या आंटी.
सर्वांनी डोळे बंद करा. धन्यवाद आबा पित्या, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद पवित्र आत्मा. आज आपल्याला सुंदर असा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद देते प्रभू. आणि आज आपल्याला अमृता सिस्टरने वचन कसे हृदयात ठेवायचे, अंतःकरणात ठेवायचे आणि त्याचं रक्षण कसं करायचं ते शिकवलेलं आहे. आणि ती सर्व वचने आपल्या हृदयात ठेवून त्याचे मनन आणि त्याचा सराव करायचा आहे. ती मनात ठेवून आपण मना आपले मन सर्वात मोठी युद्धभूमी असते. ते हृदयातून बोलून आपण मुखाद्वारे बोलून त्याचं सैतानाशी प्रतिकार करायचा आहे. हे आज शिकलेलो आहोत. आणि हे बीज आपल्या हृदयात पडून 100 पटीने बीज आले आहे असा माझा विश्वास आहे. ही प्रार्थना मी स्वर्गीय पित्याकडे प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.